अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। अक्षय तृतीया 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक 30 एप्रिल रोजी तुम्ही शुभ मुहूर्त न पाहता लग्न गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करू शकतात। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया 30 एप्रिल रोजी आहे। याला अक्षय तृतीया आणि अखातीज म्हणतात। अक्षय म्हणजे जे कधीही क्षय पावत नाही। ह्या तिथीला केलेल्या शुभ कर्मातून मिळणारे पुण्य कधीही संपत नाही असे मानले जाते। 3:30 शुभ मुहूर्त म्हणजेच वर्षात येणारे काही खास दिवस, ज्या दिवशी शुभ कार्य करणे अधिक फलदायी मानले जाते। यामध्ये गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीतील बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा यांचा समावेश होतो। ह्या 4 तिथींना लग्न, गृहप्रवेश इत्यादी शुभ कामे शुभ मुहूर्त न पाहता करता येतात। अक्षय तृतीया हा धार्मिक विधी तसेच दान धर्म करण्यासाठी एक उत्तम सण आहे। या दिवशी घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्याचेही विशेष महत्त्व आहे। अक्षय तृतीयेला उपवास आणि दान केल्याने शाश्वत पुण्य मिळते असे मानले जाते। अक्षय पुण्य म्हणजे असे पुण्य जे कधीही क्षय पावत नाही, नाश पावत नाही। जर तुम्ही जास्त दान करू शकत असाल तर किमान ह्या दिवशी पाणी दान करावे असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू जास्त काळ खराब होत नाहीत। ह्या तिथीला सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा देखील आहे। अक्षय तृतीया आणि भगवान विष्णूंचे अवतार। प्राचीन काळी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला भगवान विष्णू यांनी परशुरामाचा अवतार घेतला आणि परशुराम अमर मानले जातात, म्हणूनच त्यांच्या जन्मतिथीला चिरंजीवी तिथी असेही म्हणतात। ह्याशिवाय भगवान विष्णूंचे नरनारायण आणि हयग्रीव अवतार देखील ह्याच दिवशी झाले। यामुळे अक्षय तृतीयेचे महत्त्व जास्त आहे। अक्षय तृतीयेला शुभ कार्य करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे केल्यानंतर घरातील मंदिरात विष्णू आणि लक्ष्मीचा अभिषेक करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी गणेश पूजनाचे तुमच्या दिवशीची सुरुवात करावी। यानंतर गाईच्या दुधात केशर मिसळा आणि ते दक्षिणावर्ती शंखात भरा आणि ह्या दुधाने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक करा। यानंतर दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरा आणि त्याद्वारे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा अभिषेक करा। जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुम्ही त्याच्यावरती ह्या पद्धतीने अभिषेक करू शकतात। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला लाल, पिवळे, चमकदार कपडे, हार, फुले, सुगंधी द्रव्ये अर्पण करा। खीर, पिवळी फळे आणि पिवळी मिठाई अर्पण करा। आरती करा। पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटा आणि ते स्वतःही घ्या। या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा, पूजा करा। मंदिरात किंवा गरजू लोकांना अन्न, पाणी, बूट, कपडे आणि छत्री दान करा। अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी शालिग्रामासह तुळशीचीही पूजा करा। हनुमानाजी समोर दिवा लावा आणि सुंदरकांड हनुमान चालीसा पाठ करा। तुमच्याजवळ जर हनुमान मंदिर असेल तर तिथं जाऊन हनुमानांसमोर दिवा लावा आणि सुंदरकांड हनुमान चालीसा यांचा पाठ तुम्ही उद्याच्या दिवसाला आवर्जून करू शकतात। शिवलिंगावर थंड पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। शिवलिंगावरती बेलपत्रे, हार, फुलं अर्पण करा। ह्या दिवशी आपण शिवलिंगावर थंड पाणी अर्पण करून तुम्ही प्रदोषकाळी ही सेवा आवर्जून करू शकतात आणि पितरांना समर्पित आपण दान करू शकतात। ह्या दिवशी कोणतीही सेवा आणि कोणत्याही गोष्टी केल्यानंतर आपल्याला ते नेहमी क्षय होत असतं, कायमस्वरूपी आपल्याजवळ असतं, म्हणून ह्या दिवशी तुम्ही आवर्जून सेवा करा। ह्या दिवशी सेवा केलेली कधीही वाया जात नसते। तुम्ही तुमच्या घरासाठी कोणतीही वस्तू घेऊ शकतात, कोणतेही चांगले कामं करू शकतात, तुम्ही नक्कीच आवर्जून करू शकतात। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा तुम्ही करू शकतात। अखंड लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले विष्णू भगवानांची सेवा करण्याचं खूप गरजेचं आहे। म्हणून तुम्ही ह्या दिवशी विष्णू भगवानांचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून तुम्ही त्या दिवशी विष्णू भगवानांची आवर्जून नक्की सेवा करा। म्हणजेच त्या दिवशी तुम्ही सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच भरभराट ठेवेल आणि अखंड लक्ष्मी नक्कीच प्राप्त होईल। आणि आवर्जून तुम्ही नक्की सेवा करा, कारण की खूप महत्त्वाचा दिवस आहे। 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, त्या दिवशी तुम्ही सेवा
किंवा दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृस्तोत्रमचं पठण सुद्धा तुम्हाला करायचं आहे. म्हणून आवर्जून ह्या सेवा नक्कीच करा आणि अजिबात चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत